हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आज बनवायचं आहे काळं तिखट. तर त्याच्यासाठी मी मिरच्या आणून ठेवल्यात, मसाला पण आणून ठेवलेला आहे. सो त्याचा पण एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला आत्ता मसाल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. आणि आत्ता मी मिरच्या ना उन्हाला घातलेल्या आहेत आणि त्याचे डेट वगैरे सगळे काढलेत, बघू शकता. काल भरपूर दिसत होत्या, पण काल पूर्ण म्हणजे बाहेरून आलं की लगेच 1:30-2 वाजता वाळायला घातल्या होत्या. आणि नंतर मग कालचा पूर्ण दिवस 5 वाजेपर्यंत वाळवल्या, त्याचे देठे वगैरे काढले. आणि मग आत्ता पण घातलेले आहेत 11 वाजता वाळायला. तर म्हटलं आत्ता नाही, ह्याला आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस छान वाळून घेऊयात, मग मसाला करायला रेडी होत आहेत आपल्या. सो बघू शकता, धने पण मी छान वाळायला घातलेले आहेत. दुसरा मसाला ना तो नव्हता जास्त वाळून ठेवला, फक्त धने आहेत ते म्हटलं थोडेसे वाळून देवात, म्हणजे मिरच्या पण वाळतील तोपर्यंत आणि धने पण वाळतील. सो हे साहित्य आहे ना, तर मिरच्या आहेत 5 किलो. सो मी ह्यावेळेस थोडा जास्त मसाला बनवणार आहे. आणि मेन म्हणजे हा खडे मसाला आहे, पूर्ण मसाला खडे मसाला आहे. सो मी जे शॉपवाल्यांनी त्यांच्या अंदाजाने दिलेला आहे ना, आपल्याला जर माहीत नसेल ना की म्हणजे किती मिरच्याला किती खडे मसाला वगैरे वापरायचा, सो ते देत आहेत. गेल्या वेळेस ना मी अंदाजाने 2 किलो मिरच्याचं तिखट बनवलं होतं. सो मी मनानेच मसाला काढला होता. पण ह्यावेळेस मी काय म्हटलं की त्यांच्या अंदाजाने आपण सगळं साहित्य घेऊयात. सो त्यांनी जेवढं साहित्य दिलेलं आहे ना तेवढं घेतलं आहे. फक्त मी ना कसुरी मेथी आहे, सो मी ती स्किप केली, कारण की गेल्या वेळेस मी कसुरी मेथी टाकली होती. सो सुरुवातीला मला थोडासा कडूसर मसाला वाटला, सो म्हटलं ह्यावेळेस नको. तर त्यांनी जेवढं साहित्य दिलेलं आहे ना तेवढंच घेतलं खडे मसाला पूर्ण. सो मी ह्याची ना पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये लिस्ट देते, कारण की ना खूप जास्त मसाला आहे आणि एवढा सांगायला पण ना व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि हा कसा बनवायचा ना, सो मी आज ते पण म्हणजे कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि किती मसाला घेतलेला आहे ना, सो मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची पूर्ण लिस्ट देते. सो आता हा मसाला आहे ना पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे, पूर्ण निवडून घ्यायचा आहे. कारण की ना किती पण स्वच्छ असला ना तरी पण थोडीफार घाण असते, त्याच्यामुळं मी धने पण वाळायला ठेवले. धने वाळायच्या नंतर ते पण छान निवडून घेतलेले आहेत. आणि हा मसाला आहे, हा पण आपल्याला एकदम छान निवडून घ्यायचा लागतो. आपल्याला 2-3 तास वेळ लागतो मसाला बनवायचा म्हटलं की. माझे ना पूर्ण ह्याला 3-4 दिवस गेले, कारण की वाळवायचा, निवडायचं, परत भाजून घ्यायचा. आणि हा मसाला आहे ना, मेन म्हणजे हा मसाला मी घरी मिक्सरवर बनवला आहे. सो तुम्ही मिक्सरवर पण बनवू शकता किंवा बाहेरून काढून पण आणू शकता. तर मिरच्या आहेत त्या मी काढून आणल्या आणि मसाला आहे, सो मी भाजून मिक्सरमध्येच ह्याची पेस्ट बनवली आहे. स्वतः आपल्याला बनवायचे. तर सगळे मसाले आहेत. सो मी अगोदर पाकिट रुद्रांश म्हणत होता की मी व्हिडिओ बनवतो, सो मी कॅमेरा धरला, म्हटलं बनवू, नाही तर त्याला बनवून नाही दिला तो परत खूप दंगा करतो. तर आणि ना हे सगळे मसाले आहेत ना हे पण आपल्याला वापरायचे आहेत. आणि मेन म्हणजे ना हे सगळे खडे मसाले आणि जी मिरची आहे ना ती ना आपल्याला एकत्र करून ठेवायची, म्हणजे 5 किलो मिरची. आणि त्याच्यासाठी हा लागणारा मसाला आहे. सो फक्की ठेवायची असेल तर मी थोडी उपवासासाठी वगैरे ठेवत असते, म्हणजे लई तर लई पावशेर मिरच्याची असेल तेवढी साईडला ठेवते. बाकी सगळं आहे ना हे सगळं मिक्स करते. सो हे आहे गाठी हळद, तर त्यांच्या अंदाजानेच गाठी हळद पण घेतलेली. फक्त आपल्याला गाठी हळद आणि हिंग आहे ना तेवढं तळून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आहे ना फक्त आपल्याला म्हणजे भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल वगैरे अजिबात नाही टाकायचं, कोरडा भाजून घ्यायचा आहे. आणि गेल्या वेळेस मी जो बनवला होता ना, म्हणजे मी फर्स्ट टाईम बनवला होता गेल्या वेळेस, सो मी त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल ॲड केलं होतं आणि थोडंसं म्हणजे तेल टाकून फक्त परतून घेतला होता. तर ते काका म्हटले की मसाला त्यांनी बारीक पण नाही होते आणि जास्त दिवस पण नाही राहत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, फक्त कोरडे मसाले आहेत ना ते भाजून घ्यायचेत. त्यांनी पेस्ट पण छान होती आणि जास्त भाजून नाही घ्यायचे, त्यामुळं ना मसाल्याचा वास आहे ना तो अजिबात जात नाही, आहे ना तसा राहतो त्याच्यामुळे. तर हे आहे जायफळ, तर 3 जायफळ दिलेत. सो मी मसाला बनवलेला आहे 8 दिवस झालं आणि आत्ता मी एडिट करते 8 दिवसांनी, कारण की माझ्याकडे खूप जास्त कामं होते. तो जायफळ आहे ना, सो ते 2 खराब निघले, तर मी एकच जायफळ टाकलं. आणि ही आहे बडीशोप,
सो मी गेल्या वेळेस बडीशोप वगैरे जास्त नव्हती वापरली, तर त्यांनी दिलं ना तेवढं साहित्य, म्हटलं ह्यावेळेस वापरून बघा, म्हणजे आपल्याला पण कळेल की मसाला म्हणजे कसा लागतो, म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. तर आज म्हटलं एवढ्या वेळेस जर छान झाला तर दरवेळेस हेच माप ठेवायचं आणि ह्यानेच आपला मसाला आहे तसा बनवायचा आहे. तर बघू शकता मी हा निवडलेला आहे आणि फक्त दाखवण्यासाठी मी एका ताटा ठेवला, ह्याला गरम वगैरे नाही, म्हणजे उन्हाला वगैरे वाळायला नाही ठेवलं, कारण की म्हटलं आपल्याला तर गॅसवर गरमच करायचं आहे. तर मग नाहीतर आपण उन्हाला पण 1-2 तास ठेवलं ना तरी पण चालतं, पण म्हटलं आत्ता टेरेसवरती जायला 3ऱ्या मजल्यावरती कोण जाणार, परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मग मी फक्त एका ताटामध्ये काढलं आहे, निवडून ठेवलेलं आहे मी स्वच्छ. आणि आत्ता आपल्याला ना हे थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे ना मी फर्स्ट टाईम बनवत होते, त्याच्यामुळं ना मी वेगवेगळंच भाजलं आणि वेगवेगळंच मिक्सरला काढलं, कारण की काही मसाले कसे असतात की लवकर निघत आहेत, काही मसाले उशिरा निघतात. तर सगळ्यात अगोदर घेतले होते धने. बघू शकता तेल वगैरे अजिबात नाही टाकलेलं, फक्त आपल्याला गरम कढईमध्ये अगदी म्हणजे कमीच ठेवायची आहे किंवा मीडियम फ्लेम ठेवायची आहे, कारण की लवकर करपत आहे. त्याच्यामुळे आपल्याला फक्त थोडंसं ना हाताला चटका लागेल एवढंच भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाहीत, कारण की जास्त भाजले तर कडवट पण होऊ शकतात आणि मसाल्याचा वास पण सगळा जाऊ शकतो. बघू शकता मी फक्त त्याच्यात हाताने चेक केलं की गरम लागतो का, तर थोडासा गरम लागत होता, लगेच काढले. सगळे धने आपले आहेत ते भाजून झालेले आहेत आणि आत्ता दुसरा खडे मसाला आहे, सो मी तो भाजते. तर नंतर मी भाजल्याच्या नंतर मला असं वाटलं की म्हणजे लवंग मिरी एकत्र भाजले तरी पण चालत आहेत, पण ना जेवढं साहित्य होतं ना तेवढं आपलं मिक्सरचं जे भांडं आहे ना, एकदा एका भांड्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं होतं, त्याच्यामुळं मग मी वेगवेगळंच भाजलं आणि वेगवेगळंच काढलं. सो जेवढी लवंग घेतलेली आहे तेवढेच मिरे पण आहेत, ते पण एका भांड्यामध्ये बसत आहेत, लवंग पण एका भांड्यामध्ये बसते. तर हे पण आपल्याला फक्त हाताला ना असा चटका बसेपर्यंतच भाजायचं आहे, अजिबात जास्त नाही भाजायचं, कारण की ना ह्याचा सगळा वास निघून जातो. त्याच्यामुळे ही आहे मसाला वेलची. सो ही कशी भाजतात हे नाही मला माहिती, म्हणून मी डायरेक्ट अशीच भाजली आणि अशीच मिक्सरला काढली. तर ना हे मिक्सरला काढायला खूप त्रास दिला, कारण की लवकर निघतच नव्हती. आणि मग नंतर घेतली दालचिनी आणि त्याची ना ती पूर्ण कांडी होती एक पूर्ण, तर ते काय करायचं आहे आपल्याला तुकडे तुकडे करून घ्यायचे. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये घाण पण असती आणि मिक्सरला काढायचं म्हटलं ना तर तेवढं निघणार पण नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडेसे जेवढे बारीक होईल ना तेवढे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि आता काय ह्या मसाल्यात ह्याचं काही माझं नाव लक्षात नाही आहे काही काही मसाल्याचे नावं पण लक्षात राहत नाहीत. सो मी आत्ता ही सगळी आहे ना तेल न टाकताना मस्त भाजून घेते. बघू शकता ह्याची लिस्ट तर मी देईलच तुम्हाला, जर असं बनवायचं असेल तर. आणि असं जर नसेल बनवायचं ना तर आपण शॉपवाल्यांना सांगून पण तसा मसाला बनवू शकतो. आणि मनाने बनवायचं असेल ना तर म्हणजे ज्यांना जमतं ते मनाने बनवू शकता, नाहीतर मग असं बनवायचं असेल तर असं बनवा. बघू शकता फक्त अगदी थोडासा कलर चेंज झालेला आहे, सो मी वेगवेगळाच काढला आहे, भाजून पण वेगळा काढलेला आहे. आणि आत्ता राहिलेले आहेत मेन म्हणजे तीळ आणि खसखस, ते मी शेवटला ठेवली. आणि ना आपण तेल न टाकले ना तर छान भाजत आहेत, आणि ह्याला तर खूप कमी भाजायचे, कारण की लय लवकर करपत आहेत तीळ पण आणि खसखस पण. तर मी गेल्या वेळेस नाही पण तेलामध्ये भाजलं, तर भाजल्याला थोडासा म्हणजे निघत नव्हतं, तेलामध्ये चिटकून बसलं होतं कडेला. खसखस थोडी असती त्याच्यामुळं ना खसखसला खूप त्रास दिला आणि मिक्सरला पण ती बारीक अजिबात निघत नव्हती. त्याच्यामुळं ह्यावेळेस ना एकदम मसाला खरंच मस्त झालेला आहे. आणि अगदी खसखस पण अगदी थोडीशीच भाजायची, कारण की ती पण सो गरम कढई असेल ना तेवढ्यामध्ये पण लवकर भाजते, म्हणजे लगेच गॅस बंद केला तरी पण चालतो. तर हे होते मसाला, म्हणजे शहाजिरे होते, शहाजिरे पण त्यांनी वेगळे दिलते आणि साधे जिरे आहेत ते पण वेगळे दिलते, ते पण आपल्याला अगदी थोडंसं भाजायचं आहे. आणि ही आहे बडीशोप, तर मी गेल्या वेळेस ना बडीशोप वापरली नव्हती, परत म्हणजे बरंच ह्यातलं काही काही साहित्य होतं ना ते नव्हतं वापरलं, हिंग नव्हतं वापरलं मी गेल्या वेळेस, परत जिरे पण नव्हते वापरले. तर ह्यावेळेस म्हटलं आपण सगळे मसाले टाकूयात, म्हणजे ना टोटल ना 3,000 काहीतरी 100 का 200 रुपये पूर्ण मसाल्याला म्हणजे खरेदी फक्त त्याची तेवढी झालेली आहे. आणि हे पण मी गेल्या वेळेस कसुरी मेथी टाकली होती, मेथीदाणे नव्हते टाकले, तर ह्यावेळेस मी मेथीदाणे टाकले. कसुरी मेथी मी स्किप केली, ते म्हटले ती पण लागते, ते काका म्हटले, पण म्हटलं नको. तर बघू शकता आता सगळे मसाले आपले छान भाजून झालेले आहेत. सो जर असं वाटलं ना तुम्हाला की म्हणजे बाहेरून काढून आणायचे तर फक्त आपल्याला भाजायचे, गार करायचे आणि बाहेरून काढून आणायचे. आणि मिरची तर आपण बाहेरूनच काढून आणतो, त्याचा तर काही प्रश्नच नाही. फक्त आणलं, मिक्स करायचं, गार होऊ द्यायचं आणि काढून ठेवायचं. जास्त म्हणजे
वेळ पण नाही लागत आहे. तर बघू शकता आता आपल्याला म्हणजे सगळे मसाले भाजायचे होत आलेले आहेत. आणि तुम्हाला ना हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड पण सोबत नक्की शेअर करा. आणि दुसरा पण मी मसाला म्हणजे ओला मसाला कसा बनवायचा ना त्याचा पण व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे, तो पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. तर हे आहे शेवटला हिंग. हे मी तेलामध्ये त्यांनी सांगितलं की तेलामध्ये टाकलं की फुगतं, हे फुगलं. हे पण छान फुगू द्यायचं आहे म्हणजे लवकर निघतं. आणि आता हे आहे हळद. हळद पण आपल्याला पूर्ण फुगू द्यायची आणि नंतर काढायची आहे.